फक्त जर काळूबाईला येत असाल ना तर माझ्या मते तरी 2 वर्ष तरी प्लॅन ड्रॉप करा. ज्या हिशोबाने रस्त्याची कामं चालू आहेत ना, हालत खराब आहे. मॅपवरती लोकेशन टाकून आपण काळूबाईच्या मंदिरापर्यंत तर पोचलो, पण जेव्हा पाटी वाजतो तेव्हा ते समजतं ते गणपती मंदिर आहे ना की वाईची काळूबाई. आता त्या लोकेशनवरती जेव्हा जे लोकल्स आहेत त्यांना विचारल्यावरती समजतं की तिथून अजून 30 किलोमीटर पुढे मंदिर आहे. तर आता हा रस्ता तरी चांगला आहे, आता ह्या साईडचा झाला आहे, पण जो सुरुवातीला रस्ता होता ना तो बाप रे, ही खडी दिसते असा रस्ता होता. तिथून ऑफ रोडिंग करत 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 या चांगल्या रस्त्यावरती पोचलो आहे. नशिबाने हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. परत आपल्याला इथून साताऱ्याला जायचं आहे, कराडला. ते आहे 212 किलोमीटर. आता हे 30 किलोमीटर वाढलेत तर ते प्लस त्याच्यामध्ये ॲड होतील. हे बघा, हे असा रस्ता होता. ह्याच्यापेक्षा वाईट होता. हा तरी ठीक आहे, पण ह्याच्यापेक्षा वाईट रस्ता. सिरियसली यार. इथपर्यंत येऊन मागे फिरणं मला पटलं नाही, म्हणून बोललो आता कसाही रस्ता असू देत, जायचं तर आहे. परत काय माहीत कधी भेटेल जायला. त्याच्यापेक्षा जे काय आहे ते आत्ताच आहे. मध्ये मध्ये पॅच खराब आहेत, पण मध्ये मध्ये रस्ते चांगले आहेत. हा समोरचा पूर्ण रस्ता दिसतोय काय, हा एवढा पूर्ण खराब रस्ता आहे. एवढा सर्व आता करत आलोय मी. टोटल 30 किलोमीटर, 30 किलोमीटरचा खराब रस्ता, ज्याची हालत खराब आहे. हे ह्या साईडला बांधायला चालू केलं आहे आता, पण तो पूर्ण तेवढा रस्ता आहे ना पूर्ण खराब आहे. हाताची अशी वाट लागली आहे ना. पण व्ह्यू बघा किती चांगला आहे. हा व्ह्यूच एक ऑप्शन आहे ज्याच्यावरती मी समाधान मानू शकतो. त्यामुळे आता निघायचं. शूज वाईट होते, ते ब्राऊन झालेत. अजून असा वरती चढत जायचंय पूर्ण. गाडीची हालत बघा, याच्यावरून समजत असेल तुम्हाला की काय हालत आहे इथे रायडिंगसाठी. राईड तर बोलतो आपण, पण हालत बेकार होते, पण मजा येते. एक दिवस सुट्टी पाहिजे मला पूर्ण झोपून काढायला, तेव्हा जाऊन मी रिकवर होईन या राईड नंतर. रिकव्हरीसाठी मला वेळ लागेल. सेट.
निघूयात आणि जाऊया मंदिराच्या इथेच. प्लेस चांगला आहे आणि जागा पण चांगली आहे, फक्त जोपर्यंत रोड नाही ना होत तोपर्यंत थोडा स्ट्रगल आहे. पण बाईक चालवायला मजा येईल जर असा रोड झाला तर. अजून किती किलोमीटर पर्यंत जात आहे काय माहित. एकाला विचारलेलं तो बोलला अजून 12 किलोमीटर आहे. आणि इथे ते किलोमीटरचे दगड पण नाही लावलेत, त्यामुळे समजत पण नाही आहे. व्ह्यू बघा किती खतरनाक आहे इथे. फक्त जर काळूबाईला येत असाल ना तर माझ्या मते तरी 2 वर्ष तरी प्लॅन ड्रॉप करा. ज्या हिशोबाने रस्त्याची कामं चालू आहेत ना, हालत खराब आहे इथे. व्ह्यू बघा. कसं डोंगराला तासून रस्ता बनवलाय. आपण डोंगराच्या टॉप वरती आहे, पीक वरती आहे एकदम. जर हे बघितलंच नाही बघा, साईडने बघा, सर्वात मोठा डोंगरच रस्त्यासाठी निवडलाय.